नमस्कार, लोकात्मा न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी अंबड तालुक्यातून। जिल्हा परिषद शाळेच्या छताचा भाग कोसळला। अंबड दाडेगाव जिल्हा परिषद शाळेच्या छताचा भाग कोसळला आहे। विद्यार्थी थोडक्यात बचावले, परंतु पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे। सविस्तर माहिती अशी की अंबड तालुक्यातील दाडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या छताचा काही भाग कोसळल्याने वर्गातील विद्यार्थी थोडक्यात बचावले आहेत। त्यामुळे विद्यार्थ्याच्या पालकांकडून शिक्षण विभागाविषयी संताप व्यक्त केला जात आहे। दाडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा नियमित भरलेला वर्ग असताना बुधवार 4 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास छताचा काही भाग कोसळला। यावेळी वर्गात 30 विद्यार्थी उपस्थित होते। दाडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत अतिशय जीर्ण झालेली आहे। या शाळेच्या नवीन इमारतीसाठी ग्रामपंचायत सदस्य राजू काकडे यांनी शाळेच्या पातळीवर बसून आमरण उपोषण केले होते। त्यांच्या या उपोषणाकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे। राजू काकडे यांच्या उपोषणाच्या वेळी जिल्हा परिषद शाळेचे अतिरिक्त मुख्य अधिकारी शिरीष बनसोडे व जिल्हा शिक्षण अधिकारी कैलास दातखिळ यांनी भेट घेऊन शाळेची नवीन इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन देऊन ग्रामपंचायत सदस्य राजू काकडे यांचे उपोषण थांबवले होते। काहीच कारवाई झाली नसल्याचे राजू काकडे यांनी सांगितले आहे। या संदर्भात लोकात्मा न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी राजू काकडे यांच्याशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले। मी 2 जून रोजी पत्रावरती आमरण उपोषणाला बसलो। माझं उपोषण 4 जूनला सुटलंय। मी दाडेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ता मला लेखी आश्वासन दिलं की तुमच्या मागण्या पूर्ण होतील। मागासवर्गीय शिष्यवृत्ती आणि इमारती नवीन इमारत बांधकाम आत्तापर्यंत शासन प्रशासन झोपी गेलेलं आहे। शासन प्रशासन आत्तापर्यंत कोणती दखल नाही घेतली। काल जीवितहानी झाली असती पहिली दुसरींच्या लेकरांची, कुठंतरी थोडीशी त्यांना दुखापत इजा झालेली आहे। कारण काल पहिली दुसरीचं वर्गातलं छत कोसळलं काल। आज पण बांधकाम विभागाचे अधिकारी आले नसते, बघून गेले काय ते 2 मिनटं 5 मिनटं नाही थांबले। आणि हे पोते, ते पोत्यानं मुलं पाणी पुसतात, गुडघ्यावर जर पाणी साचते खोलीमध्ये, ते बकेटीमध्ये पाणी आहे। परत LCDमध्ये पाणी गेलं, LCD वाळायला ठेवलेली आहे। आणि मी परत समरणपत्र दिलेलं आहे अर्ज, आणि जर याने तात्काळ जर याची दखल नाही घेतली तर मी आत्मदहन करील। पत्रावरती पेट्रोल घेऊन आत्मदहन करील। आत्मदहन लेकरं वाचले आता तिकडं पहिली दुसरीच्या वर्गात। हे काल पुसला होता तुम्ही वर्ग? पाणी होतं लय पोत्यानं पुसला होता वर्ग? पहिली दुसरी लेकरं वाचले आता, ते पोपडा पडा ती झालं ते माघाचं नाही का, लेकरं इकडं तोंड करून बसते। लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड।